नंदीग्रामचं तिकीट आता मित्रांनो तुम्हाला दाखवल्यानंतर तुम्ही म्हणसाल अरे बापरे बघा. हे बघा 3165. 3165 रुपये तिकीट आहे. कसं कसं माणसाने गावी जायचं सांगा तुम्ही. तुम्ही ठरवा आता कसं गावी जायचं. तर नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आमच्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत. आता मी आलोय बाहेरून आणि जे आर माझी वाट बघत होते पप्पा कधी येतील, कारण की जास्त तर मी घरी असतो, बाहेर जरा कमी जातो. त्याच्यानंतर आता आलोय घरी, तर बघूया किचनमध्ये काय असेल तर ते गरम करूया आणि मस्तपैकी बनवूया कडक चहा आणि जयला आरवला देऊया आणि चहासोबत आपण काहीतरी खाऊया. मॅडमला यायला उशीर होईल कारण की आताच बोलून झालं, निघालेली आहे रस्त्यामध्ये, कारण की ट्रॅफिक लागतं. संध्याकाळचा टाईम असतो तर थोडं पीक टाईम जास्त ट्रॅफिक असतं. तर तोपर्यंत आपण इकडे तयारी करून घेऊया. तर मित्रांनो आता बनवूया आपण चहा, कारण की मॅडमला यायला थोडा उशीर होईल. तर बघूया सकाळचं काही असेल तर ते पण आपण गरम करून घेऊया. तर आता घेतले आपण दूध गरम करायला. बघू शकता काय करावं, घरातली कामं थोडीफार करावं लागतात, कारण की मॅडमला कधी उशीर होतो तर कधी लवकर येतात. कारण की ते कसं सकाळी जेवढ्या लवकर जातील ते तेवढ्या लवकर घरी येतील, पण ते काय राहतं सकाळी होतं जाण्यास कधी कधी लेट फास्ट, म्हणून थोडीफार घरातली कामं करावी लागतात. आणि तुम्ही करत राहा, त्याच्यामध्ये काय विषय नाही आहे, करायचीच कामं. चला. क्या देख रहा है बे, मैं बिस्किट हूँ रे. तर मित्रांनो आपण आता बसलो चहा पिण्यासाठी आणि मॅडम आणखी नाही आल्या. चहा बनवून पण झाला, सर्व काही किचनवरचं काम पण आवरलेलं आहे. थोडं मॅडमला उशीर होईल आणि जे काय आमचा चहा पित नाही त्याला संध्याकाळी केळी ओट्स अशाच गोष्टी खात होतो. चहा त्याला थोडं एक्सरसाइज करतो या वयापासून, तर म्हणून त्याला या गोष्टी लागत नाहीत. आणि आमचा जिय रे बाहुबली, आमच्या बाहुबलीला सगळं काय चालतं. तर चला चहा पिऊन घेऊया. इकडे बघू शकता मॅडम आल्यात, पण प्रॉब्लेम काय माहिती आहे का, पूर्ण रस्त्याने येताना प्रॉब्लेम होत नाही आम्हाला. फक्त काय माहिती आहे का, फर्स्ट फ्लोअरपासून ते फोर आहे ना, फोर फ्लोअर म्हणजे फ्लोअर चौथ्या, हां चौथ्या माळापर्यंत जे चढताना हालत खराब होते ना ती मॅडम. म्हणूनच थोडं दमतं माणूस, बाकी काय नाही. आता मॅडम आल्यात ऑफिसवरनं, आता थोडा फ्रेश होतील, आहे का नाही. चहा बनवतील. नाही नाही, चहा पिला आम्ही, चहा वगैरे सर्व पिऊन आम्ही ओके मध्ये काम झालेलं आहे आमचं. मला चहा अजय आणि तू, आता तुम्ही दोघं काय ते करा. ठीक. काय आलं, तेल पडलं का. मला वाटलंच तुमची नजर माझ्याकडे आहे. वाटी सटकली. अरे वा, छानपैकी बघा, मस्त पूजा वगैरे केलेली आहे मॅडमने. आणि या अगरबत्तीचा वास एवढा छान येतो ना, पुरा. कुठला फ्लेवर आहे, पायनॅपल फ्लेवर. आणि तू काय बनवतो आज, आता काय बनवावं लागली. अच्छा भूक लागली का, अच्छा अच्छा बनव, पण बनवते काय. एक काम कर ना, दही आहे, तुम्हीच खा दही. दही चपाती खावा ना. आम्हाला नाही खायचे, चटक पुटक खायला मन करते. अच्छा चटक पटक पाहिजे आहे ना. अच्छा अंडाची आहे ना.
दुपारी खाल्ले ना तुम्ही? हां. मग तर इकडे मॅडम त्यांच्यासाठी ऑमलेट बनवत आहेत. आपला तर चहा वगैरे झालेला आहे, ते त्यांच्यासाठी बनवतात. आता अंड्याचा वास यायला सुरू झाला. तुम्ही दुपारी ऑमलेट बनवलं होतं का या पॅन मध्ये? इथे नाही येते, याचा येते. याचा कसं येईल? अच्छा, त्याचा येते का? यानं काय अंड पिंड पुसलं होतं का? नाही नाही. मग येणार नाही. याचा आहे, पॅनचा आहे. ओके. उद्याचा काय प्लॅन आहे? किती वाजता उठणार आहे सकाळी तू? त्यांना लेट सांगूया का हो? का? मस्त दिवस भेटतो झोपायला. किती वाजताचा टाइम दिलाय? 12चा? 12 वाजेपर्यंत होईल ना आपली तयारी सर्व? किती वाजता उठून? सकाळी 9 वाजता उठली तरी आपण 2 तासात रेडी होऊन नाही जाऊ शकत का? हा, आरव तू पण येणार आहेस उद्या? या. नाश्त्याला काय बनवू? नाश्त्याला काय बनवायचं होतं सकाळी? पोहे बनव. पोहे. हा, पोट नाही बनवू. मग सगळा भरते. इडली वडा खायचे का? हा, इडली वडे खाणे काय करू ना मम्मी को. आपण मस्त उत्तप्पा खाऊन जाऊया. मग तर ठीक आहे, उत्तप्पा. आपल्याला पिकअप ड्रॉप आहे, तिकडे जेवण नाही आहे. ते बघितल्यानंतर उपाशी घरी यायचंय. मग घरी आल्यानंतर काय जेवायचं? म्हणून त्यासाठी काहीतरी, ऑमलेट चपाती करून खाऊ. म्हणून कसं पूर्ण बॅकअप बघून जावं लागेल. ठीक आहे, बघूया. उद्या जाऊया सकाळी. मग लवकर उठावं लागेल. तुम्ही आता सगळ्या गोष्टी लवकर आवरून लवकर झोपायची जरा कोशिश करा. म्हणजे कसं सकाळी आपल्याला लवकर उठून. लांब आहे पाऊस जास्त? तलोजा थोडा लांबच आहे, जवळ नाही आहे, लांबच आहे तलोजा. कधीपासून बिल्डर लोकांनी स्टार्ट केलं पिकअप ड्रॉप? नाही ना, देतात ना बिल्डर लोक पिकअप देतात. ठीक आहे, आतापासून थोडी ना, अगोदरपासून देतात. हा, गंगा मॅडम पण बोलत होत्या. त्यांना पण दिला होता. देतात. घ्यायचे असते ना, प्रॉपर्टी सेल करायची असते तर पिकअप ड्रॉप देतात. मग त्यांचं पण प्रॉफिट आहे ना. किती उत्साहाने जाणार लोक जर कोणी पिकअप ड्रॉप देत. नाही, जर पिकअप ड्रॉप असला तर माणूस कसं निष्काळजीपणा करत नाही, जाते. कारण की त्याला ऑलरेडी सगळं घरापर्यंत आलेलं असते. ठीक आहे बाय, चल बघून येऊया, आली पसंत तर घेऊया. आणि असं तुला जर बोलवलं की बाबा चला या इकडं बघायला, खूप चांगलं, त्याचा विश्वास नसतो. हा, जर तुम्हाला जर कोणी घ्यायला येत, हा पण काय म्हणा, मोफतचं कोणीच सोडत नाही. हेच तर निंजा टेक्निक आहे लोगों को फसाने की. म्हणजे तेच लोकांना, लोक कसे येतील, कन्व्हिन्स कसे होतील, असेच होतील ना. आमच्या ऑफिसमध्ये पण इलेक्ट्रिक हॉट प्लेट आहे ना, डिस्ट्रीब्यूट केले फॉर एक्झाम्पल. आणि जे हायेस्टवाले आहेत ना मॅनेजमेंट, हायेस्टवाला मॅनेजमेंट काय बोललं घेते वेळेस, आम्हाला नाही पाहिजे. त्यांचं नाव नोट डाऊन नाही केलं. जेव्हा ऑफिसमध्ये हॉट प्लेट डिस्ट्रीब्यूट करायचं टाइम आला, सगळं बोलतात आमचं चाहिए. फ्रीचं कोणी सोडत नसते. कारण की फ्रीचं मित्रांनो या जगामध्ये कुणालाही पाहिजे, ते कधीच फ्रीमध्ये सोडणार नाही. कारण की फ्रीच्या गोष्टी चांगल्या असतात, म्हणून कुणाला सोडू वाटत नाहीत. रियालिटी असणारच, कारण की जगत तसं झालेलं आहे आजकालचं. आणि कुणाला नाही, मलाही फ्रीमध्ये दिलं तर मी पण घेणारच. इकडे मॅडमचा प्लॅन आहे तिकीट बुक करायचा. कुठली साईड आहे? IRTC तिकीट बुक करताय. कारण की जय आरवला गावी पाठवण्याचा प्लॅन आहे. शाळेला सुट्ट्या पडल्यात ना, तर कसं ते घर आणि शाळा हे जवळ असल्यामुळे आम्ही इथं शिफ्ट झालो होतो. पण आता कसं सुट्ट्या पडल्यामुळे कसं जरा गावी जातील तर थोडं
खुल्या वातावरणात जरा खेळतील, जरा एन्जॉय करतील, जरा थोडे दिवस राहतील. त्याच्यानंतर मग आम्ही 17 मेला आपला आहे ना, 17 मेला मग आमची ऑलरेडी तिकीट बुक झालेलं आहे. पण हे जे तिकीट बुकिंग आता करते ते तिच्या वडिलासाठी करते. म्हणजे ते तिकडनं येतील आणि मुलांना घेऊन जातील, कारण की मलाही वेळ नाही आणि मला तर थोडा वेळ मी वेळच वेळ आहे, पण हिला बिलकुलच वेळ नाही. जाऊन मुलं सोडून येण्यासाठी पण वेळ नाही. आणि आमचं ऑलरेडी रिझर्वेशन झालेलं आहे मे महिन्यामध्ये, त्यांना परत घेऊन यायचं. तर तिच्या पप्पांसाठी येण्यासाठी तिकीट बुक करते. तर बघूया वेटिंग कुठल्या ह्याच्यात, कोट्यामध्ये करते का तू? हां सिनियर सिटीजन कोट्यामध्ये आहे ना? हां या टायमाला होते का? हां तिकीट हा माझा पासवर्ड नाही आहे, हो तुमचं नाही क्रिएट करावं लागतं. कारण की का रात्री ना माझा जीमेल आय डी गॅलेक्सी S22 अल्ट्रा यामध्ये ओपन झाली होती का रात्री. माझी जी यूट्यूबची आय डी आहे, माझी जीमेल आय डीच ओपन केली होती कुणीतरी. तर मग मी रात्रीच्याला 12-1ला टेन्शनमध्ये आलो. पण त्याच्यानंतर मग मला भाई जीमेल आय डी कुणी ओपन केली दुसऱ्याच्या मोबाईलमध्ये, माझी जीमेल आय डी ओपन केली. पासवर्ड त्याला माहीत असेल बहुतेक, तर पासवर्डच चेंज केला आणि एकदम स्ट्रॉंग पासवर्ड ठेवला की कुणीच नाही ठेवू शकत. आणि इकडे तिकीटच बुक होत नाही, बार बार एरर दाखवतं. काय माहिती IRTC काय कुठली IRTC साईट कशी आहे. वर्स्ट साईट आहे. हां, एजंटच जास्त तिकीट बुक करून घेतात त्याच्यावर असं वाटते, कारण की लवकर तिकीटच बुक होत नाहीत. झाले लॉग इनच होत नाही ना आय डी. हे बघा, हे लय नखरा आहे हो या आय डीचा. IRCTC ही वेबसाईट. तर मित्रांनो, अर्धा तास नाही 1 तासही म्हणू शकता यूट्यूबवरती व्हिडिओ बघून, बऱ्याच वेळा पासवर्ड जनरेट करून त्याच्यानंतर फायनली ही साईट ओपन झालेली आहे. आणि त्याच्यावरती आता तिकीट पाहण्याचा कार्यक्रम चालू झालेला आहे आमच्याकडे. कारण की आता तिकीट भेटतं की नाही काय माहिती, कारण की मॅडमनी तर खूप मशक्कत केलेली आहे का नाही साईट ओपन करण्यासाठी. कारण की ते त्यांचंच काम आहे, आपलं काम नाही आहे. ते त्यांना चांगलं जमतं, ऑफिसची कामं असतात तर त्यांच्याकडे सगळं ते. आता बघूया, आहे तिकीट अवेलेबल आहे. सिनियर सिटीजन नांदेड अवेलेबल आहे. 14 एप्रिलला 8, 15 एप्रिलला 4. पण ते येणार कधी आहेत? 13 पासून, कारण 14, 15 तारखेला अवेलेबल असतील, काय माहिती आहे का? 15 तारखेला नाही, 14 तारखेला, 15 तारखेला अवेलेबल आहात. हां, 14 तारखेला पण अवेलेबल आहेत. बघू शकता, तुम्हाला पण दाखवतो मित्रांनो. हे बघा, अवेलेबल आहेत. हां, 16. का माहिती आहे का? कारण की 14 एप्रिल असल्यामुळे तिकीट अवेलेबल असतील 14 तारखेला, 15 तारखेला. कारण की त्या दिवशी लोकांना सुट्टी असते, सिनियर सिटीजनच आहे, पण जयंती मग असते. हां, सिनियर सिटीजनच अवेलेबल आहेत. पण एक प्रॉब्लेम आहे. अच्छा, सिनियर सिटीजनच्या अवेलेबल आहेत, बाकीच्या अवेलेबल नाही आहेत. मग त्यांच्यासोबत कसं म्हणजे लोअर ब्रेथ असतं ना ते. सिनियर सिटीजनसाठी विंडो सीटच भेटते. अच्छा, पण हे दोघं आहेत, मग ह्यांचं इंडिव्हिज्युअली आपल्याला तात्काळच करावं लागेल. मग तात्काळ ते तिकीट करावं लागेल. हां, मग ते बघू शकता, प्रीमियम तात्काळचं तिकीट आहे 2315 रुपये. AC सीट आहे. AC 3 टायर. जायचं की नाही जायचं हे तुमच्यावर आहे. एवढं तिकीट, ते पण रेल्वेचं, 2300 रुपये. देवगिरीला पण अवेलेबल आहेत 10. याला तर बघा, 2765. देवगिरी 2765 रुपये. नंदीग्राम त्यापेक्षा मग ट्रॅव्हल्सनं पाठवलेलं काय वाईट आहे? हां, नंदीग्रामला
2 टायर आहेत बघा, 2 अवेलेबल आहेत. अरे बापरे, बघा नंदीग्रामचं तिकीट बघा. नंदीग्रामचं तिकीट आता मित्रांनो तुम्हाला दाखवल्यानंतर तुम्ही म्हणसाल अरे बापरे बघा. हे बघा 3165. 3165 रुपये तिकीट आहे. कसं कसं माणसाने गावी जायचं सांगा तुम्ही. तुम्ही ठरवा आता कसं गावी जायचं. आम्ही तर नाही जात, आम्ही ऑलरेडी केलेली आहे आमची बुकिंग कमी पैशामध्ये पुढच्या महिन्याची. पण या महिन्यामध्ये जाणाऱ्या लोकांनी काय करावं. आणि तू नाही बघत का? काय बघत नाही. तू पण बघतो ना. तुला पण किती वेळा तरी बोललो कमी बघत जा, कमी बघत जा. तो आइएगा अभी जादू दिखाएंगे आपको. ये रहता है कान में डालने वाला. हाँ, इधर रखेंगे इसको, ये जल्दी मेरा मुंह बंद. अरे थोड़ी अभी आप लेंगे गाइस, थोड़ा पुराना हो गया है, इसकी भी आप निकलेंगे. अरे ते माझ्या कानातलं मळ साफ करायचं आहे ते. हाँ हाँ है. काय म्हणतात त्याला? कानोला. कानोडा नाही, इंग्लिशमध्ये काय म्हणतात त्याला? कान साफ करणार आले. तो गाइस इसके ऊपर ध्यान मत दो, इंग्लिश. अभी हम इधर आएंगे. चलो कैमरामैन. काय म्हणतात रे त्याला याला? कान साफ करणाऱ्याला देख सकते हो मैजिक हो चुका है. एयरबड्स. एअरबड्स. एयरबड्स आपण बघू शकता, परत करू शकतो. अच्छा असं उडते का ते? उधर दिखाना अच्छा फिर. अंडे बनवावं लागले का आता तू? 2 ऑमलेट. 2 ऑमलेट का सिंगल ऑमलेट? 2 पाहिजे. तर जयला पाहिजे 2 ऑमलेट. 2 मिक्स 2. म्हणजे एकच ऑमलेट बनणार. 2 अंड्याचं 1 ऑमलेट. 2 ऑमलेटचं एक तर 2 बनणार. आणि हे भाई साहब देखो. लाइन में लोगों ने तो बाद में मिलेगा नहीं. काय हाँ हळू लेग हान लागला. अरे बाळा गरम असते ते. टेस्ट ना एकदम बेकार लागते. मला तर गाइस मच्छर मारायच्या बॅटून एकदम कडक लागला होता. देईल ना बनवून मम्मी. तू बस ना आता. बनवलं सांगितलं ना तू 2 अंड्याचं बनव म्हणून. एकच बनवणार आहे. कशाला 2 अंडे? 2 अंड्याचं 1 ऑमलेट. तुला पाहिजे की सांग पडलो. थंडा पाणी का बॉटल. चिल चिल चिल. हे बघा इकडे मॅगीने याला प्रोटीन भेटते बघा. हम्म? तूच तर बोला मॅगीने प्रोटीन भेटते. अरे दही चपाती खायची होती ऑमलेट चपाती खाण्यापेक्षा. आणि इकडे आरो पण बसलाय छानपैकी. तंदुरुस्ती की रक्षा आहे. छानपैकी पास्ता बनवलेला आहे यावेळेस मॅडमनी. हो ते हॉटेलसारखा पास्ता का होत नाही काय माहीत आमच्या घरात. हे जरा वेगळेच पास्ता बनतो आमच्या घरात. आहे ना? हा कोणता पास्ता आहे? पॅकेट वाला. मशरूम पास्ता बनवलेला आहे मित्रांनो स्पेशल आमच्या मॅडमने आमच्यासाठी. तर मित्रांनो पास्त्याला करूया खतम आणि या ब्लॉगला इथेच संपूया. ब्लॉग आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवीन असाल तर हा ब्लॉग पूर्ण पहा आणि नक्कीच तुम्हाला ब्लॉग आवडेल. आणि भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.